नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सेक्शन बोर्ड DSSB यांच्याकडून गव्हर्नमेंट ऑफ NCT दिल्ली यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. इथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, ॲडव्हर्टाइजमेंट नोटीस देण्यात आलेली आहे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सेक्शन बोर्ड यांच्याकडून. याच्यानुसार ऑनलाईन अर्ज जे आहेत 19 मार्च 2024 पासून सुरू होत आहेत. शेवटची तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्याची 17 एप्रिल 2024. ऑनलाईन ॲप्लिकेशन्सच्या बरोबर याच्यामध्ये पोस्ट पाहू शकता. वेगवेगळ्या पदासाठीची आहे. वर्टिनरी अँड लिव्हस्टॉक इन्स्पेक्टरसाठीची, ॲनिमल अँड हस्बंड्री युनिटसाठीचं पोस्ट आहे. ग्रुप सीमध्ये एकूण ज्या जागा आहेत 52 जागा आहेत. याच्यामध्ये ओपनसाठीच्या, त्याचबरोबर OBC SC ST साठीच्या विभागल्या गेलेल्या जागांची अधिकृत माहिती पाहिली जाऊ शकते. त्याचबरोबर कॅन्टीन अटेंडंटसाठीच्या ग्रुप सीमध्ये जागा आहेत. एकूण 1 जागा आहे. सेल्समन ग्रेड 1साठी 20 जागा आहेत. त्याच्याबरोबरच जनरल करस्पॉन्डंट असिस्टंटसाठी 3 आहेत. स्टोअर कीपर या पदासाठी एकूण 9 जागा आहेत. त्याच्यानंतर अकाउंटंट असिस्टंट कम कॅशियरसाठी 19. PGT इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिस कम्प्युटर सायन्ससाठी 3 जागा आहेत. PGT इंग्लिशसाठी 9 आहेत. त्याचबरोबर PGT संस्कृतसाठी 3 जागा आहेत. PGT म्युझिक यासाठी 1 जागा आहे. PGT पेंटिंगसाठी 6. असिस्टंट आर्किटेक्टसाठी पदासाठी पाहू शकता एकूण 5 जागा आहेत. असिस्टंट डायरेक्टर हॉर्टिकल्चर 4 आहेत. चेअरसाईड असिस्टंट 8 जागा आहेत. डेंटल मेकॅनिक 2. डेंटल ऑपरेटिंग अँड रूम ऑपरेटिंग ज्युनियर जी 5 जागा आहेत. त्याच्यासाठी NDMCमध्ये ग्रुप सीमध्ये आहेत. ECG टेक्निशियन 4. स्टॅटिकल असिस्टंटसाठी 2 आहेत. वेल्डरसाठी 2. त्याच्यानंतर असिस्टंट डायरेक्टर हॉर्टिकल्चरसाठी 13. त्याचबरोबर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी 37 आहेत. पब्लिक हेल्थ नर्सिंग ऑफिसर 46. BCG टेक्निशियनसाठी 4 आहेत. असिस्टंट कम्युनिटी ऑफिस ऑर्गनायझरसाठी 18 आहेत. त्याचबरोबर असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी 342 जागा आहेत. स्टेनोग्राफर ग्रेड Dसाठी 188 जागांची भरती आहे. त्याच्यानंतर केअरटेकर महिलांसाठी 84. केअरटेकर फिमेलसाठी 64 आहेत. मेल आणि फिमेल. हाऊस फादर मॅट्रॉन यासाठी 40 आहेत. हाऊस मदर मॅट्रॉनसाठी एकूण 26 आहेत. त्याच्यानंतर नर्सिंग ऑर्डरलीसाठी 4 आहेत. फिजिकल ट्रेनिंग मेल आणि फिमेल 2-2 जागा आहेत प्रत्येकी. इन्व्हेस्टिगेटरसाठी एकूण 10. त्याचबरोबर प्रोटेक्शन ऑफिसरसाठी 8 आहेत. डिकेशनसाठीच्या 7. सायकोथेरपिस्टसाठी 10 आहेत. इन्स्पेक्टर ऑफिसर 5. इन्स्ट्रक्टर सिव्हिल डिफेन्ससाठी टेक्निकल असिस्टंटसाठी 15 आहेत. त्याचबरोबर लॅबोरेटरी अटेंडंटसाठी 1. ड्राफ्ट्समन ग्रेड 2साठी 5 आहेत. सॅम्पल करिअरसाठी 5 जागा आहेत. त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट केमिस्ट्रीसाठी 1 आहे. असिस्टंट आर्किओलॉजिस्टसाठी 4 जागा आहेत एकूण. लेबर ऑफिसरसाठी 1 आहे. ज्युनियर इंजिनियरसाठी पदासाठीच्या 9 जागा आहेत. त्याच्यानंतर लायब्ररियनसाठी 15. TCD कम्प्युटर सायन्ससाठी टीचरसाठीची आहे 55. डोमेस्टिक सायन्स टीचरसाठी 145 जागा आहेत. त्याचबरोबर पुढे पाहू शकता मोटर व्हेकल इन्स्पेक्टर 20. ज्युनियर असिस्टंट पदासाठी 3 आहेत. ज्युनियर लॅबोरेटरी अनालिसिससाठी 4. असिस्टंट केमिकल एक्झामिनरसाठी 5 आहेत. आर्मनरसाठी 1 आहे. प्रोग्रामरसाठी 5. असिस्टंट मॅनेजर अकाउंट्ससाठी 26 आहेत. अकाउंट असिस्टंटसाठी 4. पर्सनल असिस्टंट हिंदी 1 आहे. ज्युनियर इन्व्हायरमेंटल इंजिनियरसाठी 35. फार्मासिस्टसाठी एकूण 2 आहेत. त्याचबरोबर फील्ड वर्कसाठी 5. आर्किटेक्चर असिस्टंटसाठी 4 आहेत. आणि त्याच्यानंतर वॅक्सिनेटर NDMCसाठी 6. अशा एकूण 1499 जागांची मेगा भरतीची जाहिरात आहे. त्यानुसार आरक्षणानुसार विभागलेल्या गेलेल्या जागा ज्या आहेत ते इथे पाहिले जाऊ शकतात. एकूण माहिती जी आहे आरक्षणानुसार त्याबद्दल देण्यात आलेली आहे. अर्ज सुरू होत आहेत 17 मार्च 2024 पासून. तर क्लोजिंग डेट आहे 17 मार्च 2024. कॅन्डिडेट मस्ट अप्लाय थ्रू द ऑनलाईन वेबसाईट. या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन सब्लिकेशन आहे 17 एप्रिल 2024 पर्यंत आहे. 19 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत. तर याच्यानुसार ही जी भरती आहे मेगा जाहिरात आहे 1499 पदांसाठीची. तर याच्यामध्ये
ॲडव्हर्टाइजमेंट नंबरनुसार जे सेक्शननुसार जे एकूण विभागल्या गेलेल्या जागांची त्याचबरोबर विस्तारित माहिती आहे. शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदासाठीची देण्यात आलेली आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन याची जी लिंक जी आहे ह्या नोटिफिकेशनची डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी देण्यात आलेली आहे. तुम्ही चेक करू शकता प्रत्येक पदासाठीचं शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर विभागल्या गेलेल्या ज्या जागा आहेत याबद्दलची माहिती इथे पाहू शकता. पहिलं जे पद आहे PWBDसाठी त्याच्यानंतर वर्टिनरी अँड लाईव्हस्टॉक इन्स्पेक्टरसाठीचं याच्यामध्ये एसेन्शियल क्वालिफिकेशन 12वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 2 वर्षाचा वर्टिनरी अँड ॲनिमल हस्बंड्री सायन्स रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 1 वर्षाचा रिलेव्हंट फील्डमध्ये अनुभव आवश्यक आहे. त्याच्याबद्दलची प्रत्येक पदासाठीची जी विस्तारित माहिती आहे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. जवळजवळ तुम्ही पाहू शकता जवळजवळ विविध अशा 63-64 संवर्गातील पदे आहेत. 64 वेगवेगळी पदे आहेत. 1499 एकूण जागा आहेत. तर याच्यामध्ये प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता पाहिली जाऊ शकते. ऑनलाईन पद्धतीने जेव्हा अर्ज सुरू होतील त्यावेळेला तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद त्याच्याबद्दलची विस्तारित माहिती या जाहिरातीमध्ये आहे. ते चेक करणं आवश्यक आहे. एकूण जागा त्याचबरोबर अनुभव शैक्षणिक पात्रता वयाची पात्रता 18 ते 27 वर्ष दरम्यान आहे. त्याचबरोबरची अधिक माहिती इथे चेक करणं आवश्यक आहे. प्रत्येकची विस्तारित माहिती आहे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर प्रत्येक पदासाठी इथे देण्यात आलेले आहे. प्रत्येक पदासाठी 64 पदांसाठी वेगवेगळ्या पदासाठीची प्रत्येक पदासाठीची वेगवेगळी इंडिव्हिज्युअल अशी माहिती देण्यात आलेली आहे. ते चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे याच्याबद्दलची सुद्धा माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता प्रत्येक पदासाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे याचीसुद्धा विस्तारित माहिती आहे याच्यामध्ये चेक केली जाऊ शकते. ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत काय काय लागणार आहेत याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर परीक्षा जी आहे इथं पाहू शकता एक्झामचे पॅटर्न आहे. प्रत्येक पदासाठीचं परीक्षा कशा पद्धतीने आहे सिलेबस काय काय आहे किती मार्क्सचं क्वेश्चन असणार आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्येक पदासाठीची जे सेक्शन ए आहे सेक्शन बी आहे कोणत्या कोणत्या विषयावर जे एक्झाममध्ये जे प्रश्न येणार आहेत त्याबद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. इथे पाहू शकता ॲप्लिकेशन जे आहे फी पेमेंट आहे 100 रुपये ॲप्लिकेशन फी आहे या पदासाठीची. त्याचबरोबर अप्लाय करण्यासाठीची तारीख जी आहे ती देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे तर अधिकृत वेबसाईटवर त्याच्यासाठीचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही मेगा भरती आहे 1499 पदासाठीची. ऑनलाईन अर्ज 19 मार्चपासून सुरू होत आहेत. 17 एप्रिल 2024पर्यंत अर्ज केले जाऊ शकतात. विविध पदे आहेत. तुमच्या माहितीनुसार तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही पदांची माहिती याच्यामध्ये चेक करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही ही भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. अधिकृत वेबसाईट इथे पाहू शकता. लिंक जी आहे चेक करू शकता. लवकरच जी अवेलेबल होईल याच्यासाठीची भरतीची जी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आहे 19 एप्रिलपासून त्यावेळेला अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.